नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय बादगुडे. आज शेल्ड चाराची ड्युटी चालू आहे. हे बघू शकता हो तुम्ही. जवळजवळ 15-16 शेल्ड झाली, 17 आहे ती आपली. तरी 3 मिली कडू पाठरमध्ये जरा थंडीनं. ही शेळ्या करायचा उद्देश एकच की आता ह्या बघा जवळजवळ 16 शेरड्यात एक 4 बकरी आहे ती. आणि बकरी आपण 15-16 हजाराच्यात एक पण विकत ना. 15-60,000 5 महिन्यात आपण बकरी विकतो मित्रांनो. शेतीला जोडधंदा इतका एक नंबर आहे, काय सांगू नका. आणि बकरी पण आपली चांगली असते, ती मोठी असते ती. आणि आपलं ह्यांचं नियोजन म्हणजे एकच की एक सकाळी 1 तास 2 तास सोडताव आणि दुपारनं एक 4 वाजता सोडली तर 6 वाजेपर्यंत ही तांगाट होते ती बा. कांद्याची रानं फिनं मोकळे झालेली ती, त्याच्यात खाते ती पेते ती तांगाट होते ती. ह्यांना काय बांधून वरण लागत नाही ना काय नाही. एक सकाळी तास 1.5 तास संध्याकाळी तास 1.5 तास सोडलं तर ह्यांचा विषय मिटला. इळभर तर काय बांधूनच असते ती. आता ही वरी गेली की डायरेक्ट शेडमध्ये जाऊन बसते ती. ते सकाळी उद्या सकाळीच बाहेर काढायची आणि सकाळी एक 9-10 वाजता 1 तास 2 तास सोडली की झालं ह्यांचा विषय मिटला. 12 वाजता तर आतमध्ये जाऊन बसते ती एकदा पाणी पिली की. तर जलशा गाई पाळण्यापेक्षा ही शेल्ड पाळलेली एक नंबर आहे ती बा. कारण की जलशा गाईंना दुधाला तर भावच नाही काय, आणि गाई काय परवडत बी नाही. त्यांचं खुराकन फिराकन त्याच्यातच शेतकरी सगळं गळाटून चाललं. आणि दूध डेअरीवाली ताजी व्हायला लागली. शेतकऱ्याची लेवल लागायला लागली बळट्यात आणि त्या सरकीन कुठं आमुनन ह्याच्यातच. तसं ह्यांना काय नाही. खाते ती ही अवलादी तिळभर घासा तास 2 तास सोडलं की तांगाट होते त्या. ह्यांना काय वरचं खुराक काय नाही आपल्याकडे चालू अजून तर. आणि सोडायची गरज बी नाही. हे एक बकरं तुम्ही बघू शकता हो. एवढं बारकं बकरं 15,000ला मागून गेले वायराचे व्यापारी. ह्याची खासियत एकच आहे की ह्याच्या कपाळावर 2 नंबरचा आकडा आहे. आणि ते म्हणलं दिवाळीपर्यंत सांभाळलं तर ह्याला 1 लाख रुपये देतात. त्या दिवशी सौदा करून चाललं होतं 15,000 रुपये आता ठेवा म्हणालं होतं, पण आम्हीच घेतलं नाही. तर त्याला धावतो तुम्हाला धावतो मी. त्याच्या कपाळावरचा पळायला लागलं कडू लईच. त्याच्या कपाळावर 2 नंबरचा आकडा आहे. आणि व्यापारी म्हणला आम्हाला सणाला हे लागतंयच. हे बकरं बघू शकता तुम्ही अलीकडल्याकडचं काळं भांगार आहे आणि त्याच्या कपाळावर 2 नंबरचा आकडा आहे. त्याच्यामुळे त्याला मागणी लय आहे. पळायला बघा त्याच्या आईला त्याला बकरं बी जाम आहे. 1 महिना 2 महिन्याचं बकरं आहे ती बघू शकता तुम्ही. पण तयार गुटाय निक आणि त्याच्या कपाळावर 2 नंबर आकडा आहे. त्या 2 नंबरमुळं आकड्यामुळंच व्यापाऱ्यानं ताईट मागितलं होतं त्याला, पण दिलं नाही मी. का तर आपल्याला एकाच नाही ना एवढ्या लवकर. आपण बकरीच मोठी केल्याशिवाय विकत नाही. आता ही एक बकरं आले पण ह्याला बी निबार करायचा आहे आणि मगच विकणार आहे. आता एवढ्या 4 बकरी आहे ती आणि बाकी सगळी पाठरा आहे. आता ही सगळ्या मोठ्या शेळ्या आहेत तेवढ्या बी गाभण गेलेल्या आहेत. आणि तरी त्यातनं ही 3 मिली मधल्या थंडीत. नाही तर का नाही अजून एक 20ची भरती झाली असती सगळी मिळून. मग खाते ती चांगली. कांद्याची रानं मोकळी झालेली आहे ती. खाते ती फिते ती. हे तुम्ही बघू शकता. काय त्यांना काय खुराक टाकायचा आहे का काय. 1 तास 2 तास सकाळी तास 2 तास संध्याकाळी सोडलं तर तांगाट होते ती. मेंढरं राखी त्याच्या आईला निवसून परगावरनं येऊन आपल्या इकडं येऊन मेंढरं त्यांची सांभाळून पोट्टे ती झाली. मी कोल्हापूरला गेलतो गेल्या वर्षी. तर एका मेंढरवाल्याच्या आपलं ओळखीचं झालं त्यानं आपण बोलवून घेतलं. तर जवळजवळ त्याच्या आईला निवसून एक 150 ते 200 मेंढरं आहे ती त्याच्याकडं. ओळखीचं होतं आपल्या. ती म्हणला तुमच्याकडे येऊन आम्ही जगवीत आहो. त्यांनी जगवीत ती म्हणजे एवढा उन्हाळा त्यांना काढला की शे मिटला. पुन्हा काय त्यांच्या डोंगरात एकदा पाऊस पडला की खायला होतं मुलकाचं. आणि शेरडांच्या पिल्यापेक्षा मेंढराची पिली जास्त महाग जाते ती. पण ते आपल्या इकडं हे होत नाही, जगत बी नाही ती. आणि ते आपल्याला सांभाळू वाटत नाही ती. पण ही आपली बकरी आहे ती बागायतात हिंडते ती. मोकळ्या असल्यामुळं का ना तयार गुड असते ती. त्यामुळे व्यापारी जाग्यावर येऊन ह्यांना काय कुठं आम्ही आतापर्यंत बाजारात नेला ना काय नाही. आणि ह्यांचं विशेष म्हणजे कुत्रं पळायला वाहते टायगर. विशेष म्हणजे आपण घेतल्या होत्या फक्त 3 शेळ्या. ही 3 शेळ्यात एवढी मोठी झाली सगळी झालेली वाढले बघा खळबाळा.
30-35 हजारात 3 शेळ्या घेतल्या होत्या मी. आणि त्यांची 3 बकरीच आपण जवळजवळ 45,000 रुपयाला ऐकली. 3 शेळ्या घेतल्या होत्या तेव्हा त्यांच्या मागं बकरी होती 3, तिघींच्या मागं 3. ती बकरीच 45,000 लेकरी, त्यामुळे ती शेळ्या मागच नफ्यात पडल्या. आणि आता ह्यांच्यावर एवढं खळबळ झाली आहे मोठी, हे तुम्ही बघू शकता. आणि शेळ्या बी चांगली 1 नंबर आहे त्या. खादगीला बी 1 नंबर आहे. आणि पिली बी 2-2 पिली. एक तर एखाद्या शेळीनं आपल्या पहिल्या इथं 3 पिली दिली. ती एकटी शिर्डी 20,000ला मागून गेले तरी मी ऐकली नाही. त्याची 3 पिलीची तिन्ही मिली सोडा त्या, कारण की पहिल्या येताला तिला दूधच काय नव्हतं. आणि त्या पिल्यासांना आपण जलशीचं दूध पाजलं जरा गाईचं, दुसऱ्या शेरडांना पाजलं पण काय टिकली नाही तिकडून. ती मेली मरू द्या म्हणलं. आता दुसऱ्यांदा का पण राहिली ती शिर्डी. मला सांगण्याचा उद्देश एकच की शेतीला जोडधंदा काय तर लागतोय. जोडधंदा असला तर शेतकरी सुधारणार आहे, नाही तर नुसत्या शेतीवर काय होणार आहे. ते तुम्हाला सांगतो 5-6 महिन्याला त्याच्या आईला नेवसून जवळजवळ 50-60 हजार रुपयाची बकरी विकता. आणि ह्याच्यावर सगळे शेतातलं खातं औषधं बागा जाते ती ना. त्यामुळे सांगण्याचा उद्देश एकच की